आहे. उद्देश एकच आहे, तिथे जाऊन तहसील किंवा त्या कार्यालयात जाऊन कामं होत असतात. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की नागरिकांना नेमकं तिथे गेल्यावर कोणाला भेटावं, कोणाला काम सांगावं तेच कळत नसतं. ते पेपर घेऊन कधी हा अधिकारी भेटला नाही, कधी तो भेटला नाही, असं येऊन बऱ्याचशा लोकांना परत यावं लागतं. किंवा या अधिकाऱ्याचं काम झालं तर तो अधिकारी जागेवर नाही, त्याला काही सांगितलं तर तो म्हणतो त्याच्याकडे भेटा. तशा काही अडचणी येऊ नये म्हणून सगळे अधिकारी इथेच, आणि काय असेल साक्षमक्ष तो ह्याच्याकडे जायचं की त्याच्याकडे जायचं, ते सगळं इथेच सॉल्व्ह होणार आहे. म्हणून हा महाराजस्व अभियान जे आहे, जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे लाभ पोहोचले पाहिजे या उद्देशाने याची नियोजन केलेलं आहे. आणि आनंद आहे की आमचे सर्वच अधिकारी वर्ग या शासकीय योजनेला संपूर्ण समाजाच्या पर्यंत नेऊन त्यांना हा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याकडे सगळ्याच योजना यशस्वीपणे सुरू आहे, परंतु काही ना काही त्याच्यात तक्रारी असतातच. आणि म्हणून त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेलं अभियान आज वरणगावमध्ये त्याची ग्रामीण भागाची शेवटची सांगता आहे. त्यासाठी उपस्थित असलेले वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष अरुणाताई, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, त्या तहसीलदार मॅडम नीता मॅडम, सर्वच वरणगावचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनींनी, काही समस्या इथे ज्या सांगितल्या आहे, तुमचे इथे जे जे समस्या असतील त्या सॉल्व्ह तर होतीलच. परंतु आता जसं मला तहसीलदारांनी काय इष्टांक वाढवायचं सांगितलं, आपण मॅडम खरं हातनूरला गेलो होतो. आपण तुलाही सांगितलं होतं मी की लोकांमध्ये चढावड असते, मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे इतक्या, माझ्याकडे तितकं ते दाखवण्याची. पण अलीकडे मी BPL आहे, मी अंत्योदय हे दाखवण्याची स्पर्धा लागली. कशी प्रत्येकाला त्याचे लाभ पाहिजे. तो खरोखर गरजू असेल निश्चितपणे त्याला तो लाभ दिला गेला पाहिजे. मागे BPL ची संकल्पना जी निघाली होती त्याचा उद्देश काय होता की पूर्ण देशाची BPL ची संख्या एकदा सर्वे केल्यानंतर BPL ची संख्या निश्चित झाली. या BPL च्या लोकांना सगळे शासकीय लाभ द्यायचे आणि त्यांना BPL च्या योजनेतनं बाहेर काढायचं, म्हणजे BPL कॅटेगरीतून त्यांना बाहेर काढायचं. म्हणून या घरकुल योजना असतील, शौचालय असेल, संजय गांधी निराधार असेल, या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ देऊन त्यांना BPL यादीच्या बाहेर काढायचं. आता BPL ची संख्या कळाली, सगळ्या योजना दिल्या, त्याच्यानंतर BPL ची संख्या कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? दिवसेंदिवस वाढतेच आहे. प्रत्येक जण म्हणतो मी BPL, चालली ते संख्या वाढत. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी घडतंय. मॅडम, मला इष्टांक वाढवून द्यायला आम्ही पण शासनासाठी प्रयत्न करतोय, परंतु जो लोक खोटा लाभ घेत आहे त्याची आपण एकदा पाहणी केली पाहिजे. त्यांची नावं कमी करून ते खऱ्या गरजूंना दिलं पाहिजे. त्या इष्टांकाची कदाचित गरजच पडणार नाही. म्हणून त्या लोकांना शोधा ज्यांच्या घरी सगळं काही आहे, सगळ्या शेती आहे, चांगले घर आहे, मोटरसायकल आहे, काही काहींच्याकडे कार आहे, आणि तरी ते याचा लाभ घेतात. मग अशा लोकांनी तर स्वतः लाभ खर्च सोडला पाहिजे, तर त्या गरजूंना लाभ मिळेल. म्हणून आपल्याला विनंती आहे आधी की आपण अशा सगळ्या तालुक्यामध्ये एका ड्राईव्ह घेऊन, ती एक तर स्वतः लोकांनी कमी केले ते बरं, नाही तर आपण ड्राईव्ह घ्यायचा आणि ती नावं कमी करा, जेणेकरून हा इष्टांक कमी होईल आपला.